महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। बीडमध्ये मतदानाला हिंसक वळण, माजी आमदाराच्या घरासमोर दगडफेक, गाड्याही फोडल्या, मोठा राडा। बीडमध्ये मतदानाला हिंसक वळण, माजी आमदाराच्या घरासमोर दगडफेक, गाड्याही फोडल्या, मोठा राडा। बीडमध्ये मतदानाला हिंसक वळण, माजी आमदारांच्या घरासमोर दगडफेक झाली आहे। आमदार विजयसिंह पंडित यांचे बंधू जयसिंह पंडित आणि माजी मंत्री बदामराव पंडित यांचे चिरंजीव विदोजित पंडित आबडेसाबडे आलेले पाहायला मिळाले। नगर परिषद निवडणुकांसाठी सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेला मंगळवारी अचानक हिंसक वळण लागले। गेवराई तालुक्यात पंडित गट आणि पवार गट यांच्यात मोठा तणाव निर्माण झाला आणि परिस्थिती इतकी बिघडली की माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोरच दगडफेक झाली। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर हल्ला चढवला आणि काही वेळातच परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेदरम्यान आमदार विजयसिंह पंडित यांचे बंधू जयसिंह पंडित आणि माजी मंत्री बदामराव पंडित यांचे चिरंजीव विदोजित पंडित हेही आबडेसाबडे आल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली। या वादातून दोन्ही गटांमध्ये जोरदार दगडफेक झाली। रस्त्यावर उभ्या असलेल्या काही गाड्यांची तोडफोड करण्यात आली, वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या असून जमाव आक्रमक झाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र काही काळ पाहायला मिळाले। घटनास्थळी तणाव वाढत असल्याची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी मोठ्या संख्येने पथक तैनात केले। दोन्ही गटांना पांगवण्यासाठी पोलिसांना हलका लाठीचार्ज करावा लागण्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे मोठी हानी टळली असली तरी सकाळपासून परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे। मतदानावर या घटनेचा परिणाम होण्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही। दरम्यान बीड शहरातही रात्रीपासूनच निवडणूक प्रक्रिया तापलेली दिसली। बीड भागातील सोनार गल्लीत 2 संशयित तरुणांना काही युवकांनी पकडले। हे तरुण दुचाकीवरून पैसे वाटत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून स्कूटीच्या डिक्कीत काही पैसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह असलेली पोस्टर्स दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे। स्थानिकांनी पकडलेल्या दोन्ही तरुणांना बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। मात्र बीड पोलीस ठाण्याचे प्रमुख खेडकर यांनी फोनवर दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना कुठलीही रोकड सापडलेली नाही। रात्रीच्या गस्ती दरम्यान फक्त काही व्यक्तींकडून चाकू जप्त केल्याचे त्यांनी सांगितले। याउलट सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओमध्ये 500च्या नोटा दिसत असल्याचे नागरिक सांगत आहेत। तसेच स्कूटीत चाकू असल्याचेही काही जणांमध्ये बोलले जात आहे। बीड आणि गेवराई परिसरात सुरू असलेल्या या घटनांमुळे मतदानाच्या दिवशी निर्माण झालेला तणाव अधिक वाढला आहे। वातावरण अजूनही तापलेले असून पुढील कोणतेही अनर्थ टाळण्यासाठी पोलीस सतर्कतेने तैनात आहेत। दोन्ही घटना पांगवण्यासाठी पोलिसांना हलका लाठीचार्ज करावा लागण्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे मोठी हानी टळली असली तरी सकाळपासूनच परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे। मतदानावर या घटनेचा परिणाम होण्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही। दरम्यान बीड शहरातही रात्रीपासूनच निवडणूक प्रक्रिया तापलेली दिसली। बीड भागातील सोनार गल्लीत 2 संशयित तरुणांना काही युवकांनी पकडले। हे तरुण दुचाकीवरून पैसे वाटत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली असून स्कूटीच्या डिक्कीत काही पैसे, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे घड्याळ चिन्ह असलेली पोस्टर्स दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे। स्थानिकांनी पकडलेल्या दोन्ही तरुणांना बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। मात्र बीड पोलीस ठाण्याचे प्रमुख खेडकर यांनी फोनवर दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना कुठलीही रोकड सापडलेली नाही। रात्रीच्या गस्ती दरम्यान फक्त काही व्यक्तींकडून चाकू जप्त केल्याचे त्यांनी सांगितले। याउलट सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओमध्ये 500च्या नोटा दिसत असल्याचे नागरिक सांगत आहेत। तसेच स्कूटीत चाकू असल्याचेही काही जणांमध्ये बोलले जात आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, वसंत सोडवणे, गेवराई, बीड।